गेले 2-3 महिने सर तुमचं मी हे बघितलं ते भूसुधारक अन्नपूर्णा आणि ते मी बघितलं. मी प्रयोग करणारा माणूस असल्यामुळे लगेच मी मिळालं आणि ऑफिसशी संपर्क करून मी मागून घेतलं आणि मी आता 2 महिन्याला माझ्या रोपांना भूसुधारकाची आळवणी घेत आहे. थोडा पाऊस कमी असल्यामुळे हे अन्नपूर्णाची फवारणी घेतलेली नाही. घेतली तर ते वाढणार आहेत म्हणून त्यांनी थांबलोय. पण भूसुधारकामुळे माझा बाकीचा रासायनिक खर्च पूर्ण कमी आलेला आहे, फवारणी कमी आलेला आहे आणि आता रोप म्हणाल तर हिरवगार राहिले. टेम्परेचर एवढा आहे भयानक तरी सुद्धा हिरवीगार आहे. 2 वेळा पाणी मारावं लागायला लागलं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल टोपले, संस्थापक मिशन ऑर्गॅनिक. आणि आज पुन्हा एकदा अतिशय अभ्यासू, मेहनती आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर स्वतःचा व्यवसाय उभा केलेल्या एका दमदार शेतकऱ्याच्या शेतावर आपण आलो आहे. खरं तर हे शेत नाही, शेतकऱ्यांचा पाठीराखा आहे हा आमचा शेतकरी मित्र. आज मी एका रोपवाटिकेमध्ये म्हणजे एका नर्सरीमध्ये आलो आहे. आणि मित्रांनो, मिशन ऑर्गॅनिकच्या आपल्या ह्या 12-13 वर्षाच्या प्रवासामध्ये आजपर्यंत शेकडो रोपवाटिका चालक किंवा नर्सरीवाले आपल्याकडून औषधं घेत आहेत, त्यांच्या रोपवाटिकेमध्ये वापरत आहेत. पण आपल्या चॅनलवर रोपवाटिकावाल्यांचा एकही व्हिडिओ नाही. हा पहिला व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी. हा व्हिडिओ मित्रांनो शांतपणे ऐका, बघा, आपल्या सर्व शेतकरी मित्रांना हा शेअर करा. याचं कारण तुम्हाला सांगतो. महाराष्ट्रामध्ये आज सर्वाधिक उत्पन्न हे ऊसाचं घेतलं जातं आणि आज आपण ऊसाच्या एका रोपवाटिकेमध्ये आहोत आणि हा माणूस अत्यंत अनुभवी आहे. त्यांनी स्वतः अनेक विविध प्रयोग करून रोपवाटिकेमध्ये ऊसाच्या विविध जातीचे उत्पन्न घेतलेत आणि महाराष्ट्रातल्या हजारो शेतकऱ्यांना त्यांनी हे ज्ञान त्यांचं दिलं आहे. आणि अतिशय उत्तम निरोगी रोपं तयार करून शेतकऱ्यांना 2 पैसे मिळावेत ह्या तुमच्या माझ्यासारख्याच पवित्र भावनेतून हा माणूस काम करतो. म्हणूनच कदाचित दत्त महाराजांच्या कृपेनं आज यांचाच पहिला रोपवाटिकेचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतो आहे. मी आज कोल्हापूर जिल्ह्यातील सधन अशा कागल तालुक्यामध्ये आहे, कसबा सांगावजवळ, मौजे सांगावजवळ. आणि आज शेतकऱ्याची आपण ओळख करून घेऊया. आमचे कुमार माऊली तुम्हाला डिटेलमध्ये सांगतील. आणि शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक बघा आणि सगळ्या अभ्यासू शेतकऱ्यांना माझी नम्र विनंती आहे, यांचा शब्द आणि शब्द कान देऊन ऐका मित्रांनो. आणि अत्यंत महत्त्वाचं, कारण हा अनुभवी माणूस आहे. आज तुमच्या शेतामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ज्या अडीअडचणी येत आहेत, मला असं वाटते की तुमच्या मनामध्ये असलेल्या किंवा तुम्हाला प्रॅक्टिकली ज्या अडचणी येत आहेत त्यांची बऱ्यापैकी उत्तरं आज हा माणूस तुम्हाला देणार आहे त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून. तेव्हा हा अभ्यासपूर्ण तांत्रिक व्हिडिओ आज महाराष्ट्रातल्या मिशन ऑर्गॅनिकच्या आपल्या परिवारातील लाखो लोकांसाठी हा दिशादर्शक, मार्गदर्शक असा हा व्हिडिओ ठरणार आहे. आपण सुरू करूया मित्रांनो. पहिल्यांदा यांची ओळख करून घेऊया आणि चर्चा करू. आणि तुमच्या वतीनं मी सुद्धा यांना काही तांत्रिक प्रश्न विचारतो जे तुमच्या मनामधले आहेत. समजा तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतरसुद्धा अनेकांना अनेक प्रश्न पडले असतील तर मित्रांनो प्लीज आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये ते प्रश्न टाका. त्याची उत्तर मी देखील देईन आणि कुमार माऊली देखील देतील. आणि तुम्हालासुद्धा चांगली शेती करण्यासाठीचं मार्गदर्शन जसं मिशन ऑर्गॅनिककडून मिळतं तसंच आमच्या परिवारातील आमचे बंधू हे सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि तुमचं शेत चांगलं होईल, तुमचं उत्पन्न चांगलं येईल याची काळजी आम्ही घेऊ. आपण सुरू करूया मित्रांनो. माऊली नमस्कार. नमस्कार. तुम्ही कॅमेऱ्याकडे बघून तुमचं संपूर्ण नाव, गाव, पत्ता सांगा. हा व्हिडिओ आपले मिशन ऑर्गॅनिक परिवारातील लाखो शेतकरी बघणार, त्यांना उपयोग व्हावा ह्यासाठी हा अट्टहास. नाही मिशन ऑर्गॅनिकची जाहिरात आहे, नाही हे रोपवाटिकेची जाहिरात आहे, हे ज्ञानदानाचं काम आहे. आणि श्री दत्तगुरूंच्या कृपेनं ते 10-12 वर्ष आपण करतो आहोत आणि असे खंदे सहकारी आम्हाला भेटतात ते महाराजांच्या कृपेनं. तुम्ही तुमचं नाव पूर्ण सांगा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे नाव राजेंद्र महादेव कुंभार, राहणार मौजे सांगाव, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. माझी कुंभार ऊस रोपवाटिका ही नर्सरी
2013 सालापासून मी गेली 13 वर्ष करतोय. त्याच्या आधी तुम्ही काय करत होता? त्याच्या अगोदर मी फोटोग्राफी 15 वर्षे फोटोग्राफी करत होतो. माझा स्टुडिओ होता. इकडे कसं काय वळला? इकडे वळलो म्हणजे मोबाईल कॅमेरा जेव्हापासून चालू झाले त्यामुळे फोटोग्राफीला हळूहळू घरघर लागली. आणि त्यानंतर मला शेतीची पहिल्यापासूनच आवड असल्यामुळे मी या शेतामधून त्याला काकडी, झेंडू सारखी फुले घेऊन मुंबई मार्केटला पाठवत होता. त्यातूनच आमचे एक गुरु आहेत लक्ष्मण कुंभार शिरदवाडचे. त्यांचे नर्सरी त्यांनी महाराष्ट्रातील पहिली ऊस रोपवाटिका त्यांची. त्यांच्या माध्यमातून आम्ही ते 2013 साली नर्सरी प्रारंभ केला. त्यानंतर आता हळूहळू आम्ही 2 गुंठ्यात केलं, 4 गुंठ्यात केलं, 10 गुंठ्यात करून आता आम्ही 1 एकर मध्ये नर्सरी आता करत आहे. मित्रांनो 1 मिनिट थांबवतो मला. तुम्ही ऐकताय ही गोष्ट कशी गंमत आहे बघा. मूळचा फोटोग्राफर असलेला माणूस ज्याचा स्टुडिओ कागलमध्ये होता. आणि बरोबर आहे, आता ह्या टेक जमान्यामध्ये जुन्या सगळ्या गोष्टी आता कालबाह्य होत आहेत. फोटोग्राफी संपली मित्रांनो. आता कॅमेरा घेऊन फोटो काढणं वगैरे संपलं. प्रत्येकाच्या हातामध्ये अँड्रॉइड फोन आहेत, iOS फोन आहेत आणि लोक स्वतःच फोटो काढत आहेत. स्किलचं काम संपलं. पण ह्या माणसानं तो धोका वेळीच ओळखला आणि 2013 साली त्यांच्या लक्षात आलं की भविष्यामध्ये फोटोग्राफी शिल्लक राहणार नाही आणि जे माझं उत्पन्न आहे, जे माझं घरचं सगळ्या गोष्टी आहेत ते धोक्यात आलं आहे. हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर वेळीच पावलं उचलून, अडचण म्हणजे संधी मित्रांनो. मी नेहमी सांगतोय, आपल्या आयुष्यात आलेली संकटं ही तुम्हा लोकांना समृद्ध करण्यासाठी असतात. आज कुंभार माऊलींनी त्यांच्या फोटोग्राफी व्यवसायाला डिजिटलमुळं आलेला प्रॉब्लेम हे रडत बसले नाहीत, तर त्यांनी इमिजिएटमध्ये दुसरीकडे वळले आणि आलेलं संकट ही संधी समजून ते पहिल्यांदा शेताकडे आले. तुम्ही ऐकलं, हा माणूस माझ्यासारखा शेतकरी नाही, मी सुद्धा इंजिनियर आहे, शेतीचं काम करतोय. हा माणूस फोटोग्राफर आहे, आज कसलं काम, रोपवाटिकेचं काम करतायत. पहिल्यांदा 1-2 गुंठ्यामध्ये चालू झालेला व्याप आता एकरापर्यंत पोहोचला आणि गेली 13 आज त्यांनी त्यांच्या गुरुचं नाव घेतलं. खूप महत्त्वाचं आहे. ज्यांनी तुम्हाला शिकवलं त्यांना विसरायचं नाही. आपण भारतामधल्या सनातन हिंदू धर्मातले लोक आहोत. गुरुशिष्य परंपरा आहे. प्रत्येक गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये घडणारी ही भगवंत कृपेनंच घडते. यांच्या अडचणीच्या वेळेला भगवंतानं यांना एक गुरु भेटून दिला शिरदवाडचे. त्यांचं त्यांनी नाव आदरपूर्वक नाव घेतलं त्यांनी. हेच खूप मोठं आहे. कारण प्रत्येकाला स्वार्थ अहंकारामध्ये जेव्हा 2 पैसे मिळतात, यश मिळतं, तेव्हा माणूस विसरतो सगळं आणि वाटतं मीच सगळं केलं. पण आमचा शेतकरी मित्र तसा नाही आहे. त्यांनी त्यांच्या गुरूंचं आदरपूर्वक नाव घेतलं आत्ता आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा पसारा त्यांनी व्यापलेला आहे. आज गेली 12-13 वर्ष अतिशय सुंदर पद्धतीनं ही रोपवाटिका चालवत आहेत. गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून ते आमच्या संपर्कात होते. मला त्यांचे अनेक मेसेज आले. कामाच्या व्यापामुळे मला येता आलं नाही, पण आज मी मुद्दाम आलो कारण त्यांनी केलेलं काम हे मला डोळ्यानं बघायचं होतं. आणि ज्या क्षणी बघितलं त्या क्षणाला मी ठरवलं की याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला पाहिजे, यांचे अनुभव तुमच्यापर्यंत पोचले पाहिजेत. फोटोग्राफर माणूस आज शेतीतज्ञ झाला आहे. आज ऊसातलं सगळ्या गोष्टी त्याला कळत आहेत. आज ते काय काय सांगणार आहेत, त्यांचा 13 वर्षाचा अनुभव, त्याचा सार. ते सुद्धा चुकले असतील, त्यांना सुद्धा अडचण आली असेल. असं कधी होत नाही मित्रांनो की केलं आणि झालं, असं होऊ पण नाही. कारण माणूस कधीही शिकणार नाही. अडीअडचण आल्याशिवाय आपण शिकत नाही मित्रांनो. आज ह्याही आपल्या शेतकरी मित्राला काय काय अडीअडचणी आल्या, त्यातून त्यानं मार्ग कसा काढला, त्यांच्या गुरुनी त्यांना काय काय शिकवलं आणि आज ही सुंदर जी निरोगी रोपं दिसतात रोपवाटिकेमधली, मी आल्या मला इतकं बरं वाटलं. अशा पद्धतीच्या रोपवाटिका कमी आहेत बरं का. मी तर हजारो लाखो किलोमीटर फिरतो, अशा अनेक लोक माझ्या संपर्कात आहेत. पण अशी सुटसुटीत स्वच्छ सुंदर निरोगी रोपवाटिका फार क्वचित बघायला मिळते. हसरा माणूस आहे, भगवंताची कृपा आहे त्याच्यावर. आपण त्याचे अनुभव ऐकूया. तुम्ही आता मला सांगा, जेव्हा हे सगळं तुम्ही सुरू केलं तेव्हा तुमचं काय मानसिकता होती किंवा तुम्हाला काय अनुभव आले? शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुमटी या तुकाराम महाराजांच्या पंक्तीमुळे शेतकऱ्याला शुद्ध आणि चांगलं बियाणं देऊन त्याच्या जीवनात आर्थिक उन्नती आणण्याचं काम आपण एक दुवा म्हणून हे करू शकतो. रोप पुरवठा करून, ज्याचे करून हे रोप त्याला चांगलं निरोगी दर्जाचा दिल्यानंतर त्याच्या शेतात चांगला त्याला फुटवा आला पाहिजे, त्याची वाढ झाली पाहिजे, त्याचं चांगलं उत्पन्न निघाला पाहिजे. आणि ह्या दृष्टीने आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो. आणि ही रोपं सुद्धा ज्यादा न लावता योग्य असं कमी लावून त्याला संख्या व्यवस्थित मेंटेन करून चांगलं तुम्ही उत्पन्न घ्यावं असा मी त्या सातत्याने त्यांना प्रयत्न करतो. त्या पद्धतीने आम्ही दररोज प्रयोग करत त्याची नोंद ठेवून जितकं जास्त चांगलं त्यांना देता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि दररोज
सकाळ संध्याकाळ आमच्या रोपांच्याकडे निरीक्षण असतं, रोप काय करल्यात काय करल्यात, त्याचं औषध कुठलं काय नवीन माहिती मिळाली कुठं मिळाली ते आणायचं वापरायचं, त्याचं रिझल्ट आहे काय बघायचे, नोंद ठेवायची. पण गेले 2-3 महिने सर तुमचं मी हे बघितलं ते भूसुधारक अन्नपूर्णा, आणि ते मी बघितलं, मी प्रयोग करणारा माणूस असल्यामुळे लगेच मी तुम्हाला फोन केलं, पण तुम्ही 1-2 मला मिळालं आणि ऑफिसशी संपर्क करून मी मागून घेतलं. आणि मी आता 2 महिन्याला माझ्या रोपांना भूसुधारकाची आळवणी घेत आहे. थोडा पाऊस कमी असल्यामुळे हे अन्नपूर्णाची फवारणी घेतलेली नाही, घेतली तर ते वाढणार आहेत म्हणून त्यांनी थांबलोय. पण भूसुधारकामुळे माझा बाकीचा रासायनिक खर्च पूर्ण कमी आलेला आहे, फवारणी कमी आलेला आहे. आणि आता रोप म्हणाल तर हिरवेगार राहिले, टेम्परेचर एवढा आहे भयानक तरी सुद्धा हिरवीगार आहेत. 2 वेळा पाणी मारावं लागायला. खूप महत्वाचं सांगतात. पण मला जरा थोडंसं तुम्हाला अलीकडे घेऊन जातो. आता गेल्या 12-13 वर्षाच्या तुमच्या ह्या सगळ्या कामाच्या अनुभवामध्ये तुम्ही रासायनिक पद्धतीनं हे रोपवाटिका चालवत होता, बरोबर? तुम्ही रसायन वापरत होता, व्यवस्थित आहे का? आता 2-3 महिन्यापासून जेव्हा तुम्ही आमचे व्हिडिओज बघितले आणि भूस्वरक मागवलं, अन्नपूर्णा मागवलं, भूस्वरक फक्त वापरले. आज तारीख आहे मित्रांनो 20 जून 2026. पाऊस आलेला नाही, लक्षात ठेवा, मुद्दाम तारीख घेतली, पाऊसच नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये जसं संकट मित्रांनो तुम्हाला आहे तसंच संकट आमच्या ह्या मित्राला आहे. पाऊस लांबल्यामुळं सगळं बिघडतं की काय असं वाटतंय. पण गंमत अशी आहे, 2-3 महिन्यापासून जेव्हा यांनी भूसुधारक मागवून त्याच्या आळवण्या सुरू केल्या, त्यानंतर त्यांना अत्यंत आश्चर्यचकित असे रिझल्ट आले. याचं कारण समजून घ्या. याच्या आधी रसायन वापरणारा हा आमचा मित्र रसायन सोडून भूसुधारकाच्या प्रयोगाला लागला. आता हे जे प्रयोग केले त्याच्यामध्ये त्यांना कुठल्या कुठल्या पद्धतीचे रिझल्ट आले त्याचं मायक्रो निरीक्षण यांनी केलं आहे. आता ते बारीकसं ऐकूया. तुम्ही मला सांगा की जेव्हा तुम्ही रसायन थांबवून भूसुधारकाचे ड्रिंचिंग चालू केलं याला, तर पहिल्यापासून सांगा, जेव्हा तुम्ही भट्टी लावता तिथंपासून तुम्हाला एखादं रोप पूर्ण तयार होण्याचा प्रक्रियेचा वेळ दिवस किती लागत होते? आम्हाला ते 21 दिवस ते 30 दिवस लागत होते. 21 दिवस 30 दिवस उष्णतेनुसार 21 ते 30 दिवस लागत होते रसायन वापरताना. आणि आम्ही हे जेव्हा ह्यात भरणी करत होतो आम्हाला 80% 70% आमच्याला मिळत होते, 30% ते फेल जात होते, मर होत होते, हे होत होते. म्हणजे 2 गोष्टी तुम्हाला होत्या. मग आम्ही काय केलं, 21 ते 30 दिवसाचा काळ आणि साधारण 70% 70-80% रिकव्हरी, म्हणजे 20 ते 30% तुमचे फेल जात होते, बरोबर? रसायनमध्ये. आता रसायन थांबवून जेव्हा तुम्ही विषमुक्त बिन रसायन म्हणजे मिशन ऑर्गॅनिकचं आपलं भूसुधारक चालू केलं, तेव्हाच तुमचा अनुभव काय आहे? आता मला 95% यात मला सगळे रुपये मिळत येत आहे. फक्त हाताने जे काय खराब झालंय तेवढंच येत आहे, नाही तर बाकी सगळी रोपं हाताला लागत आहे. त्याशिवाय या रोपांचा जो हा शेंडा आहे, हा शेंडा फार जोरात येत आहे, एकदम जोरात येत आहे. ते मुळी सुद्धा पांढरी धोट आहे. नाही, मला 2 गोष्टींचं सांगा तुम्ही. पानाची लांबी, रुंदी, गणका वगैरे असं हे आहे, चांगला आहे. स्टिक चांगली आहे, फुटवा चांगला आहे, मुळा चांगला आहे. त्याचा पुढचा शेंडा जोरदार निघत आहे, निघाल स्पीड मध्ये निघत आहे शेंडा. जबरदस्त मस्त आहे. पानाची लांबी रुंदी चांगली आहे. ओके. आता हे जेव्हा शेतकऱ्यांच्या ह्याच्यात जाईल तिथे चांगलं शेट होणार आहे. ऍक्च्युली माती कमी पडायला लागली याला. नाही, मगाच्या प्रश्नामधली एक गोष्ट राहिली, ठेवा ना जड घेऊन नको. तुम्ही मला सांगा की जे तुम्हाला रसायनामध्ये 21 ते 30 दिवस लागत होते एक रोप तयार करायला, मर बी लागत होते आणि एवढं हे मिळत नव्हतं, बरोबर? आता रसायन सोडल्यानंतर फक्त भूसुधारकाच्या ड्रेंचिंगवर तुम्हाला त्याचे दिवस वाढले का कमी झाले? कमी झाले आणि कमी याच्यात चांगली रोपं मिळायला लागली. कमी म्हणजे किती झाले? कमी त्याची 21 दिवसाच्या आत मिळायला लागले. आता 21 दिवसाला मिळाले, या लागले 8 ते 10 दिवस वाचले मित्रांनो. 8 दिवस वाचले. आज यांचे रसायन सोडल्यानंतर म्हणजे फायदा झाला, पैशात तो वेगळाच, पण उत्पन्न जास्त येते. म्हणजे 70-80% रिकव्हरी होती, ती 95% गेली. म्हणजे नाकी बरं, हाताळणीमध्ये फक्त डॅमेज होत आहे, बाकीचे डॅमेज होत नाही आहेत. आणि 10 दिवस कमी आले, हा फायदा आहे. आणि तुम्ही सांगा की खर्चामध्ये किती बचत झाली? खर्च एकदम नगण्य झाला. किती रासायनिकला किती असं 2-2, 3-3, 4-4 मी औषध आणत होतो, किती लांब, आणि ती 4 दिवसाला 8 दिवसाला एवढं लागत होतं. कळते तुम्हाला? पण ह्यामुळे की नाही रासायनिकचा धोकाच कमी झाला. भीती वाटायची कधी दुष्काळ वेळी अंगावर येत होतं नाही, स्वतः मी पंप घेऊन स्वतः मारत होतो, त्यामुळे भीती वाटत होती. 13 वर्ष झालं ते रासायनिक करायला, तर आता बरं समाधान वाटायला लागले.
आणि आता मी सुद्धा आमचा पाहुणे मित्रमंडळी प्रकारचे शेतकरी माझा अनुभव घेऊन तुम्ही बी जरा थोडं ट्रायल घ्या आणि विषमुक्त शेती करा आणि हे करा. माणूस तयार झालेला आहे मिशन ऑर्गॅनिकचा. आपल्या म्हणून सगळ्यांना सांगायला लावले मी का आमचं कंटा रोप जाऊन त्याचं उत्पन्न चांगलं मिळालं तर पुढल्या वर्षी आम्हाला व्यवहार आहे बघितला. त्याचा खर्च पण कमी होणार आहे आणि त्याला उत्पन्न बी चांगलं मिळणार आहे. मिशन ऑर्गॅनिकचा अजून एक माणूस तयार झाला, कळालं. बोलताना यांनी अतिशय एक गंभीर विषय मांडला. 12-13 वर्ष रसायनाची फवारणी स्वतः करत होते. आता म्हणाले की भीती वाटत होती कारण ते नाका तोंडातनं जात होतं. शारीरिक प्रॉब्लेम येऊ शकतात. मित्रांनो, मी वारंवार सांगतोय की रसायन वापरल्यानंतर असाध्य प्रकारचे रोग प्रचंड प्रमाणावर समाजात झालेत आणि माझ्या शेतकरी मित्रांना झालेले आहेत. आज याची भीती माझ्या ह्या मित्राला 12-13 वर्ष होती, पण ह्या वर्षी माझ्या मित्राला ती भीती नाही, कारण अन्नपूर्णा भूसुधारक जे वापरत आहेत काय रोप आणि ह्याच्यापेक्षा आता निरोगी जोमदार रोप जे वापरतात त्याच्यामध्ये कसलंही विष नाही आहे आणि निरोगी काम होत आहे. आणि खर्च त्यांनी आता सांगितलं आपल्याला की ना की बरोबर आहे. रसायनाला लागणारे प्रचंड पैसे थांबलेले आहेत कारण रसायन वापरायचं थांबलंय. हे बघितलं. बिना रसायनाची फक्त भूसुधारकावर आलेली रोपं किती निरोगी, सदृढ, सशक्त आहेत. मिशन ऑर्गॅनिकचं आपलं ब्रीद वाक्य आहे मित्रांनो, सदृढ सशक्त भारताचे स्वप्न. आणि ह्या भारताच्या स्वप्नांना असे माझे मित्र माझ्याबरोबर खंबीरपणे उभारलेत. भगवंत आपला कसा आहे कळतो तुम्हाला. नेहमी तुम्हाला जर प्रामाणिक काम करत असाल तर तुमच्या कामामध्ये अशी माणसं उभा करतो. आज मिशन ऑर्गॅनिक बरोबर अशी माणसं आहेत. हे भगवंताची कृपा आहे, आमचं काहीही नाही. शेतकरी मित्रांनी एक मला सांगायचं आवर्जून, आता एकदा हा ऊसाचे रोप लावलं की 3 वर्षे आपल्या किंवा 4 वर्षे आपल्या या शेतामध्ये हे ऊसाचं पीक राहतं. तर आपल्याला चांगलं उत्पन्न करायला तर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे शुद्ध बियाणं वापरलं पाहिजे. बरोबर. त्याला बियाणं चांगलं वापरलं तरच याला येणारं खाल्लं चांगलं. ह्याचा डीएनए चांगला पाहिजे तरच ते चांगला आहे. तुम्हाला अजून डीएनए चांगला जर असेल किती पैसे वाचवणार आहे. 1000-2000 एकरात वाचवून काय त्याच्यापेक्षा काय करा, रोप कमी लावा पण चांगल्या 21 पैसे महाग भाजू दे कारण चांगली रोप लावा. एकरी 6000 लावायची तर 5,500 रोप लावा. 500 रोप कमी लावा. 500 रोपाचं हे करा चांगली लावा. का सध्या चांगली रोप देईन तो. बरोबर. गोडवा निडवा वापरून कमी दरात देत. तुम्हाला गंमत सांगतो, आपल्या सगळ्या जुन्या शेतकऱ्यांना माहिती आहे, नवीन लोकांनी ऐका आज यांच्यासाठी सुद्धा. आता जसं ऊसाची रोप जसं बियाणं चांगलं 2-3 वर्ष आपण वापरतो, लावण, खोडवा, निडवा 3 वर्षानंतर लोक रोपं काढून टाकतात. मिशन ऑर्गॅनिकच्या तंत्रामध्ये आपल्याला 10 वर्ष येऊ शकते. 10 वर्ष सुद्धा तुम्हाला काढावा लागत नाही प्लॉट. आता खरं तर ही गोष्ट यांच्या तोट्याची आहे कारण यांच्याकडे गेल्यावर लोक 10 वर्ष येणार नाहीत, पण 10 वर्ष सुद्धा प्लॉट चांगला येतो. 50 टनाच्या खाली येत नाही प्लॉट. तुम्ही काहीही रसायन घालण्याची गरज नाही. त्याचं तंत्र, त्याची माहिती, त्याचं मार्गदर्शन तुम्हाला मिशन ऑर्गॅनिकच्या ऑफिसमध्ये मिळेल. मित्रांनो, या व्हिडिओच्या खाली ऑफिसचे सगळे नंबर आहेत. त्या नंबरला तुम्ही कधीही संपर्क करा. ऊसाचं तंत्र शुद्ध शेड्यूल तुम्हाला मिळेल. आणि आम्ही मित्रांनो नैसर्गिक पारंपरिक शेती कशी करायची ते शिकवतो. त्याच्यामध्ये 0 रसायन आहे. आणि माझं नेहमीप्रमाणे म्हणणं आहे की भगवंतानं तयार केलेल्या ह्या निसर्गामध्ये तुम्हाला शेती करण्यासाठी सर्व गोष्टी भगवंतानं मुबलक आणि मोफत दिलेल्या आहेत. त्याचा वापर करून शेती केली पाहिजे. जे तुमचे माझे वाडवडील करत होते त्या पद्धतीनं शेती केली की फायद्यात येते. आज कुंभार माऊलीने गंमत कळाली. आज 12-13 वर्ष रसायनामध्ये अतोनात पैशाने खर्च केला, पण आता रसायन ते थांबवत आणले त्यांनी. आज ट्रायल केली भूसुधारकाची आणि मग ह्यांना कळालं की बिना रसायनाचं सुद्धा प्लॉट चांगला येतो. यांनी अनुभव घेतलेला आहे. आता ते मला सांगतायत की येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला हे मिशन ऑर्गॅनिक बद्दल सांगतायत. लक्षात ठेवा, प्रत्येकाला सांगतायत तुम्ही प्रयोग करून बघा. मी प्रयोग केलाय, मला चांगला रिझल्ट आलाय. आणि हेच तत्व मी प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो. तुम्ही छोटा 10-20 गुंठ्यामध्ये प्रयोग करा. जे मोठे शेतकरी आहेत त्यांनी अर्धा ते 1 एकरामध्ये प्रयोग करा. प्रयोग स्वतः करा, स्वतः अनुभव घ्या आणि तुम्हाला अनुभव आल्यानंतर दुसऱ्या लोकांना सांगा. त्याच्या आधी घाई करू नका मित्रांनो. पहिल्यांदा तुमचं शेत चांगलं झालं पाहिजे. आज मला अतिशय आनंद झाला आहे. आज ह्या कुमार माऊलींनी त्यांच्या ह्या सगळ्या रोपवाटिकेमध्ये रसायन थांबवण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे ऑलरेडी. आणि त्यांनी प्रयोग केला जो भगवंताच्या कृपेनं यशस्वी झालाय. आज अत्यंत निरोगी रोपं आलेली आहेत. कुठलाही रोग येत नाही ना. नाही, कुठलाही रोग आलेला नाही. मुळ्या चांगल्या सुटल्यात, पांढऱ्या पानं चांगली तजेलदार आलेत. आता ते अन्नपूर्णा का मारत नाहीत माहिती आहे, त्यांना उलटी भीती आहे की रोपं उठून येणार एकदम जोरात, म्हणून अन्नपूर्णा मारलेलं नाही. आज पावसानं ओढ दिले. आजच थोडं काळसर दिसत आहे
कदाचित 2 दिवसामध्ये भगवंताच्या कृपेनं पाऊस येईल. मित्रांनो, तुम्हीसुद्धा सर्वजण संकटात आहात, आम्हाला त्याची जाणीव आहे. आमचंसुद्धा काळीज लकलकायला लागलं आहे, कारण ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्यात त्यांचा फार प्रॉब्लेम निर्माण झाला आहे. दुबार पेरण्या होईल की नाही असं वाटतं. आम्हालाही भीती वाटते या गोष्टीची, कारण माझ्या शेतकऱ्याला अडीअडचणी येऊ नये. सतत अडचणीतनं बाहेर पडणारा माझा शेतकरी. मित्रांनो, धीरानं घ्या, घाबरू नका, भगवंताचं नामस्मरण करा. मी नेहमी सांगतो, मी अध्यात्मातला माणूस आहे, मी दत्त परंपरेतला माणूस आहे. घाबरू नका मित्रांनो. अडीअडचण आल्यानंतर दोषारोप देऊ नका, कुणालाही काही वेडवाकडं बोलू नका. भगवंताला तर नाहीच नाही. मनापासून श्रद्धेनं भगवंताचं नाव घ्या, तो नेहमी तुमच्या पाठीशी असतो. आयुष्यातल्या सगळ्या अडीअडचणी, तुमच्या शेतातल्या अडीअडचणी तो सोडवतो. ती श्रद्धा, तो विश्वास तुमच्याकडे असला पाहिजे. आज हा माणूस कसा भगवंतानं मला भेटवला आणि किती प्रामाणिक छान काम करणारा आम्हाला एक मित्र मिळाला. याच्या आधी अनेक शेतकरी मला फोन करायचे, रोपवाटिका कोण आहे काय सांगा. आज मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की ह्या माणसाचं नाव नंबर तुम्हाला देईन. मित्रांनो, व्हिडिओमध्ये आम्ही मुद्दाम शेतकऱ्याचा नंबर टाकत नाही. याच्या आधीही सांगितले, पुन्हा एकदा सांगतो, समजून घ्या, नवीन माणसांना कळू देत. व्हिडिओमध्ये आधी नंबर टाकत होतो, पण आपले व्हिडिओ बघणारे लाखो लोक आहेत. यूट्यूबचं चॅनल आपल्या 2.25 कोटी लोकांनी बघितलं आहे. काय होतं माहिती आहे, हा व्हिडिओ जेव्हा फ्लॅश होतो तेव्हा लोक व्हिडिओ बघितल्यानंतर इमिजिएटमध्ये शेतकऱ्याला संपर्क साधायला चालू करतात, आणि ते खरं आहे. पण प्रॉब्लेम असा होतो की जर ह्या माणसाला दिवसातनं 1000 फोन यायला लागले तर हा माणूस काम कसं करणार, असा प्रॉब्लेम आणि शेतकऱ्यांना आलेला आहे. म्हणून शेतकऱ्यांच्या विनंतीनुसार आम्ही तो व्हिडिओ स्क्रीनवर टाकत नाही. पण ज्या अभ्यासू शेतकऱ्यांना यांचा नंबर हवा असेल, आत्ताही तुम्हाला सांगतो, आज कुंभार माऊलींचा नंबर तुम्हाला हवा असेल तर आमच्या कार्यालयामधल्या मॅडमना फोन करा, तिथून तुम्हाला यांचा नंबर मिळेल आणि मग तो घेऊन तुम्ही यांच्याशी बोला. काही तुमच्या शंका समाधान असेल आणि ऊसासंदर्भातील अजून काय माहिती हवी असेल, रोपं हवी असतील तर हे तुम्हाला बिंदास देतील. आज माझ्या नजरेनं, अनुभवानं आत्ता बघतोय तर सुंदर नर्सरी आहे. माणूस प्रामाणिक आहे. भगवंताच्या कृपेनं त्यांच्या हाताला यश मिळालेलं आहे आणि तुम्हालासुद्धा असं यश मिळावं ही मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि नेहमीप्रमाणे दत्तगुरूंच्या चरणी माझी प्रार्थना, महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांच्या हाताला यश येऊ दे. माझा प्रत्येक शेतकरी आनंदी समाधानी राहू देत आणि त्याच्यावर आलेलं आसमानी संकट टळू देत. आज पाऊस लांबला आहे मित्रांनो, घाबरू नका, तो येणार आणि आपण अतिशय छानपणे काम करूया. प्रत्येकाच्या शेतामध्ये चांगलं उत्पन्न तयार येऊ देत. तुम्ही विषमुक्त उत्पन्न काढावं आणि तुमच्या हाताला यश मिळावं ही भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि थांबतो. नमस्कार, धन्यवाद. मी रोपं घेऊन निघालोय, याच्यावर प्रयोग करणार आहे आणि या प्रयोगाचा व्हिडिओसुद्धा आपण करूया आणि तुम्हाला सांगतो ह्याच्यावर वेगळे प्रयोग करणार आहे. तुम्हाला पाठवतो मी काढतो. ते भट्टी काढलेले घेणार असला तुम्ही. मला 2 फोटो काढा. आपल्या चॅनलवर नंदनचा व्हिडिओ नाही आहे, शोधून बघा. बघितलं मी सगळं, मी बघितलं नर्सरीचं पुराण आहे. तो पहिला काम कर, मला कसं वाटायचं काम समाधान करायला आम्ही आणि मी मला एका की रोपं आपल्या अंगावर घेऊन यायला लागलं ते थांबणच आता
आता काय नाही त्याला खालचं माध्यम कमी पडणार खाली पडला आता आमचं बघा पाऊस चालू झाला की फेब्रुवारी आम्ही थांबत नाही आणि फेब्रुवारी मार्च एप्रिल सगळा तुमचा बघ आजरा चंदगड जानेवारी नंतर सगळी तुमच्याकडे लावतो आता लावत नाही जानेवारी नंतर आणि सगळा 1001 जास्त आता 86 रुपये 30 265 आता 48 आहे आणि दीपावली नंतर 10,001 86 रुपये 30 265 ह्याच जास्तीत जास्त आहे. मग येणार तुम्ही आता चालू करत असताना पहिल्यांदा तुम्हाला रोप कांडी कट केल्यापासून तयार होण्याची प्रक्रिया रसायनामध्ये किती दिवस होती? रसायनामध्ये किती दिवस काय रोप होते? रसायन मला 21-25 दिवस लागेल 15-16 दिवशी रोप तयार होणार एक हे दे माहिती दे. तर अजून आम्ही काय